नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी भूगोल विषयाचे प्रकरण 8 नैसर्गिक संसाधने स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, खालील नैसर्गिक संसाधनाचा उपयोग काय? 1. पाणी. उत्तर, पाणी आहे म्हणून पृथ्वीवर जीवनसृष्टी आहे. पाण्याचा उपयोग सर्व सजीवांना पिण्यासाठी होतो. तसेच प्रामुख्याने शेतीसाठी, कारखान्यासाठी, ऊर्जा निर्मितीसाठी अशा अनेक उपयोगांसाठी पाणी वापरले जाते. 2. वने. उत्तर, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वनांचा उपयोग होतो. वनामुळे अनेक मित्रांना निवारा मिळतो. वनातील वनस्पतीमुळे कार्बन डायऑक्साईड वायूचे शोषण होते. वनातून लाकूड, रबर, डिंक, फळे, औषधी वनस्पती इत्यादी उत्पादके मिळतात. पुढील प्रश्न पाहण्याअगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 3. प्राणी. बैल, घोडा, उंट, घाडव या प्राण्यांचा वापर प्रामुख्याने नांगरणे, प्रवास, माल वाहून नेणे इत्यादीसाठी होतो. शेळी, गाय, म्हैस यांचा वापर प्रामुख्याने दूध मिळवण्यासाठी केला जातो. तसेच प्राण्यांपासून मांस, अंडी, हाडाची भुकटी, कातडे इत्यादी उत्पादकेही मिळतात. 4. खनिजे. उत्तर, खनिजांपासून आपल्याला विविध धातू, रसायने मिळतात. काही रसायनांचा उपयोग औषधी तयार करण्यासाठी होतो. 5. जमीन. मासेमारी सोडून इतर सर्व नैसर्गिक संसाधने मिळवण्याचा कृती मानव जमिनीवरच करतो. जमिनीवर शेती केली जाते. भूपृष्ठावर जन्माला येणाऱ्या बहुतेक सजीवांचे वाढ, वास्तव्य आणि मृत्यू जमिनीवरच होतो. ब. पुढील ओघ तक्ता पूर्ण करा. नैसर्गिक संसाधने: हवा, श्वसन, पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी, मासेमारी तसेच मीठ निर्मिती व सजीवसृष्टीसाठी, खनिजे, धातू, वनस्पतीपासून काय मिळते, लाकूड, रबर, डिंक, फळे, औषधी, प्राणी, मासळी, जमीन, सजीवांची वाढ. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला व्यवस्थित ओघ तक्ता पूर्ण करून दिलेला आहे. व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. मृदा तयार होणे कोणत्या घटकावर अवलंबून आहे? उत्तर, मृदा तयार होणे प्रामुख्याने मूळ खडक, हवामान, जैविक घटक आणि कालावधी या घटकावर अवलंबून असते. खडकांचे अपक्षरण व खडकांच्या बारीक कणांचे संचयन या सर्वांवर मृदा तयार होते. 2. वनामधून कोणकोणते उत्पादके मिळतात? उत्तर, वनामधून लाकूड, रबर, डिंक, फळे, औषधी वनस्पती इत्यादी उत्पादके मिळतात. 3. खनिजांचे उपयोग कोणते? उत्तर, खनिजापासून विविध धातू व रसायने मिळतात. या खनिजांपासून मिळणाऱ्या काही रसायनांचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी होतो. तसेच रसायनांचा उपयोग कारखान्यात मोठ्या प्रमाणावर होतो. तर धातूंचा उपयोग मानवास रोजच्या दैनंदिन जीवनात होतो. 4. जमिनीचा वापर कोणकोणत्या कामासाठी केला जातो? उत्तर, शेती करण्यासाठी तसेच बांधकाम करण्यासाठी, व्यापारासाठी, कारखान्यांसाठी जमिनीचा वापर केला जातो. भूपृष्ठावरील जन्माला येणाऱ्या बहुतेक सजीवांची वाढ, वास्तव आणि मृत्यू जमिनीवरच होतो. 5. नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करणे का गरजेचे आहे? उत्तर, नैसर्गिक संसाधने मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्या कारणाने एके दिवशी संपणार आहेत. लोकसंख्येचा वाढ व मानवाचा हव्यास या गोष्टीमुळे नैसर्गिक संसाधनाचा अतिरेक वापर सुरू झाला. यासाठी मानवाने नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करणे व जपून वापर करणे आवश्यक आहे. पुढील स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.